सर्वांना जय भीम. आजच्या विशेष भागामध्ये आपण एका नवीनच विषयावरती बोलणार आहोत. तो विषय जो आहे तो आपण जर बघितलं तर समाजामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे जे वैचारिक गट असतात, जसं की वेगवेगळे वैचारिक वाद असतात किंवा वेगवेगळे वैचारिक लोकांचे जे समूह आहेत ते समाजामध्ये आपण नेहमीच बघत असतो. त्यामध्ये जर आपण बघितलं तर मार्क्सवादी लोक आहेत, त्यानंतर बघितलं तर आंबेडकरवादी लोक आहेत, त्यानंतर बघितलं तर गांधीवाद आहे, पुढे बघितलं तर जो मनुवाद ज्याला ब्राह्मणवाद असं देखील म्हटलं जातं, त्यानंतर आपण बघितलं समाजवाद आहे किंवा नाझीवाद आहे, तिकडे इटलीमध्ये तो फॅसिझम आहे किंवा समतावाद आहे. असे वेगवेगळ्या प्रकारचे जे वाद आहेत ते किंवा विचारांचे जे समूह आहेत ते समाजामध्ये आपल्याला नेहमीच दिसत असतात. आणि म्हणून हा जो विषय आहे तो बरेच सारे लोक आस्तिक आहेत किंवा बरीच सारी लोक नास्तिक आहेत किंवा अशा प्रकारचे देखील लोक आहेत की दोन्ही प्रकारचा जे वैचारिक समूह आहे यांची मिसळण करून व्यवहारामध्ये तशा प्रकारचं जीवन जगण्याचा प्रयत्न करत असतात. आणि म्हणून हे जे वेगवेगळे प्रकारचे वाद आहेत, वेगवेगळे प्रकारचे जे विचार आहेत ते लोकांमध्ये कशा प्रकारच्या पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह एनर्जी आहेत त्या क्रिएट करायचं काम करत असतात. आणि म्हणून हे जे याला जे मराठी भाषेमध्ये डावे किंवा उजवे किंवा डावा वैचारिकवाद किंवा उजवा वैचारिकवाद किंवा लेफ्ट किंवा राईट विचारधारा अशा प्रकारे देखील ओळखलं जातं. आणि म्हणून ह्या ज्या वेगवेगळ्या कन्सेप्ट आहेत, वेगवेगळ्या वैचारिक लोकांची जे मानसिकता आहेत त्यावरती आपण आज विशेष असे या ठिकाणी बघणार आहोत. आणि म्हणून आपण जर बघितलं तर फ्रेंच रिव्हॉल्युशन्स किंवा 1789चा जो फ्रेंच राज्यक्रांतीचा जो सिद्धांत जगासमोर पहिल्यांदा आला आणि त्या सिद्धांतामध्ये ज्यावेळी फ्रेंचमध्ये लोकशाहीची ज्यावेळेला वारे वाहू लागले आणि तशा प्रकारची समाजरचना जेव्हा निर्माण होण्याचा प्रयत्न झाला त्यावेळेला असं म्हटलं जातं की त्यांची जी असेंब्ली आहे त्या असेंब्लीच्या डाव्या साईडला काही लोक किंवा उजव्या साईडला काही लोक होते आणि फ्रेंचमध्ये तशा प्रकारची लोकशाही किंवा तशा प्रकारची लोकशाही निर्माण करण्यासाठी कशा प्रकारे वोटिंग झालं किंवा कशा प्रकारे लोकांचा एक समूह, दोन समूह आहेत ते त्यावरती एकत्रीकरणासाठी कसे एकत्र आले किंवा लेफ्ट आणि राईट अशा प्रकारची जी ही कन्सेप्ट आहे ती फ्रेंच रिव्हॉल्युशन ने पुढे आणली असा सिद्धांत संपूर्ण जगामध्ये गेला. आणि म्हणून हे जे डावे आहेत, हे जे उजवे आहेत, त्यांचा जो हा वैचारिक सिद्धांत आहे तो आपण या आजच्या विशेष अशा भागामध्ये बघणार आहोत. आपण जर बघितलं तर सामाजिक लेवलला जर काय एक अशी समजा आपण रेषा मारली आणि रेषेच्यामध्ये एक सेंटर ठेवला, सेंटरच्या डाव्या बाजूला काही लोकांचा जो समूह आहे किंवा सेंटरच्या उजव्या बाजूला काही लोकांचा समूह आहे. आणि म्हणून जे लेफ्टला जे लोक आहेत जे अशा प्रकारे लोकशाहीची भाषा करतात, अशा प्रकारे लोकशाही आणण्यासाठी नेहमीच धडपडतात किंवा त्यांना असं वाटते की समाजामध्ये चांगलं व्हावं किंवा त्या लोकांचा जो समूह आहे त्यांना असं वाटते की इतरांचे देखील काही अधिकार असतात, जसं इतरांच्या मनामध्ये काही विचार असतात त्यांचा देखील आपण रिस्पेक्ट ठेवला पाहिजे किंवा त्यांचं देखील काहीतरी समाजामध्ये योगदान आहे, त्यांचं देखील चांगलं झालं पाहिजे, त्यांची हक्क आहेत, कर्तव्य आहेत किंवा त्यांनी देखील समाजामध्ये चांगल्या प्रकारचं जीवन जगले पाहिजे. अशा लोकांचा जो एक समूह आहे तो या फ्रेंच राज्यक्रांतीमध्ये डावी किंवा लेफ्ट विचारधारा आहे असं म्हटलं गेलं. आणि त्या राईट साईडचे जे लोक आहेत ते नेहमीच आपलं खरं करतात किंवा त्यांना नेहमीच धर्माची भाषा आवडते किंवा त्यांना नेहमीच असं वाटतं की आमचं जे हे नेतृत्व आहे, आमचा जो हा प्रबल असा जो दावा आहे तो नेहमीच तशा प्रकारे सातत्यानं तेवत राहावा किंवा आमचंच राज्य इतर लोकांवरती राहावं किंवा आमचा जो मनुवाद आहे किंवा आमची जी धर्माची एक भाषा आहे तीच लोकांनी स्वीकारली पाहिजे. आणि यासाठी ते नेहमी धडपडत राहतात आणि नेहमीच एखाद्या विशिष्ट समूहाला ते आपल्या नजरेमध्ये किंवा आपल्या शक्तीच्या बलामध्ये नेहमीच वापरण्याचं काम करत असतात. आणि म्हणून अशा प्रकारच्या एका समूहाला या ठिकाणी राईट असं म्हटलं गेलेलं आहे. आणि म्हणून लेफ्ट आणि राईट यांची जी ही विचारांची एक देवाणघेवाण किंवा ही विचारांची एक विशिष्ट प्रकारची वळवळ आपण म्हणू शकतो ती आपण नेहमीच समाजामध्ये बघत असतो. आणि म्हणून या फ्रेंच क्रांतीने
ही जे डावे आणि उजवे आहे ही जी कन्सेप्ट उदयाला आली ती समाजामध्ये आज देखील आपण बघत असतो. आणि म्हणून आपण जर बघितलं तर एका समांतर रेषेमध्ये जर का आपण बघितलं तर काही पॉलिटिकल्स पार्ट्या देखील आहे. जसं की आपण लेफ्टला बोललो तर काँग्रेस आहे किंवा आम आदमी पार्टी आहे किंवा इकडे राजद आहे, राष्ट्रीय जनता दल आहे किंवा समाजवादी पार्टी आहे किंवा इकडे BSP असेल किंवा तिच्या डाव्या बाजूला जो चंद्रशेखर आझाद यांचा जो पक्ष आहे तो देखील असू शकतो किंवा बरेच सारे छोटे छोटे पक्ष आहेत ते आपण नेहमीच अशा लेफ्ट साईडची जी विचारधारा आहे त्यामध्ये त्यांना समाविष्ट करू शकतो. आणि जर उजव्या बाजूचा आपण विचार केला तर या साईडला जसं की भाजपा आहे किंवा जी शिवसेना आहे किंवा आपण जर बघितलं तर मनसे देखील आहे किंवा आपण जर बघितलं तर हे जे पक्ष आहेत ते नेहमीच उजव्या बाजूची कन्सेप्ट मानताना दिसत आहे. आणि आज जर आपण बघितलं तर जी शिवसेना आहे किंवा जी राष्ट्रीय काँग्रेस किंवा राष्ट्रवादी काँग्रेस आहे तिच्या देखील मध्ये वेगवेगळे प्रभाव निर्माण झालेला आपल्याला दिसत असतं. म्हणून हे जे विचारांचे वेगवेगळे प्रभाग आहेत, विचारांची लेफ्ट आणि राईट अशी जी विचारधारा आहे ती समाजामध्ये नेहमीच वेगवेगळ्या लोकांच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळत असते. आणि म्हणून अशाच प्रकारचा हा जो वाद आहे तो जगामध्ये देखील अगदी अमेरिका असेल किंवा तिकडे अगदी ब्राझील असेल किंवा इराण असेल, इराक असेल किंवा सौदी अरेबिया असेल त्या लोकांमध्ये देखील अशा प्रकारची विचारधारा संपूर्ण जगामध्ये आपणाला पाहायला मिळतं. आणि आपण जर बघितलं तर CPI ज्याला आपण कम्युनिस्ट पार्टी देखील बोलतो त्या देखील लोकांचे अशा प्रकारचे वेगवेगळे जे समूह आहेत ते समाजामध्ये आपणाला नेहमीच बघायला मिळत असतात. आणि म्हणून ज्या डाव्या विचारसरणीचे लोक आहेत किंवा जे डाव्या विचारसरणीच्या जे पॉलिटिक्स पार्ट्या आहेत त्या लोकांचं चांगलं हित करण्यासाठी किंवा लोकांच्या मनातले जे सामाजिक विषय आहेत त्याच्यावरती नेहमीच भांडताना आपल्याला दिसत असतात. आणि जे उजव्या बाजूचे लोक आहेत किंवा ज्या पार्ट्या आहेत त्या समाजामध्ये मग ते धर्माचं राजकारण असो किंवा धर्माच्या नावाने लोकांमध्ये वेगवेगळ्या कशा विसंगती होतील यावरती असेल किंवा फक्त धर्माच्याच नावाने राज्य चालवण्याची जी भाषा आहे ती आपल्याला या लोकांच्या पार्ट्यांमध्ये दिसून येत असते. आणि म्हणून अशाच प्रकारे काळे असेल, गोरे असेल हे देखील जे वाद आहेत ते लेफ्ट आणि राईट या विचारसंगतीमध्ये आपण बऱ्याच साऱ्या देशांमध्ये बघितलेले आहे. आणि म्हणून ही जी कन्सेप्ट आहे ते संपूर्ण विश्वामध्ये ही जी कन्सेप्ट आहे ते आपल्याला वेगवेगळ्या माध्यमातून बघायला मिळत असते. आणि म्हणून आपण जर बघितलं तर या ज्या पार्ट्या आहेत किंवा हे जे डावे आणि उजवे हे वेगवेगळ्या समाजसुधारकांच्या माध्यमातून त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणावरती केलेल्या ज्या चळवळी आहेत किंवा कधी डावे असतात ते त्यांच्या विचाराने कसे उजवे होतात किंवा जे उजवे आहेत ते देखील कधी डावे होतात. आणि म्हणून ही विचारांची मनातली जी विसंगती आहे ती कधी आपल्याला बदलताना दिसत असते. आणि म्हणून या ठिकाणी जर आपण बघितलं तर दक्षिण भारतामध्ये जे पेरियार रामास्वामी अय्यर आहे यांनी देखील फार मोठं समाज आंदोलन समाजामध्ये केलेलं आहे. समाजामध्ये एका विशिष्ट मानसिकतेला त्यांनी फार मोठा छेद दिलेला आहे आणि समाजामध्ये फार मोठी वैचारिक क्रांती घडवण्याचं काम पेरियार रामास्वामी यांनी केलेलं आहे. त्याचबद्दल जर आपण बघितलं समाज सुधारकांमध्ये महात्मा ज्योतिबा फुले असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील किंवा संत गाडगेबाबा असतील किंवा बऱ्याच साऱ्या समाजसुधारकांनी त्यांच्या समवेत त्यांच्यासमोर घडलेल्या ज्या वाईट प्रवृत्ती होत्या त्यांना छेद देण्याचं काम देखील या विचारातून केलेलं आहे. आणि अशा प्रकारचे जे विचार आहेत ते समाजामध्ये नेहमीच आपणाला घडताना दिसत असतात. यामध्ये आपण जर बघितलं तर पूर्वी म्हणजे ज्यावेळी संविधान नव्हते किंवा जर प्राचीन आपण इतिहासामध्ये गेलो तर महिलांना अतिशय वेगळ्या प्रकारची वागणूक देखील समाजामध्ये होती. आपण जर बघितलं महिलांना केवळ चूल आणि मूल अशा प्रकारची एक वैचारिक मानसिकता समाजामध्ये होती. आणि म्हणून फार मोठा डाव्यांचा यावरती
जो आहे तो समाज सुधारकांचा फार मोठा अभ्यास यावरती आपणाला झालेला दिसतो. आणि आज स्त्रिया ज्या आहेत त्या या संविधानाच्या माध्यमातून जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये आज अतिशय चांगल्या जागेवरती किंवा अतिशय चांगल्या मान सन्मानाने शिक्षणानं आज त्यांची जी कुवत आहे ती व्यक्त करताना आपणासमोर दिसत आहेत. आणि म्हणून हे जे लढे आहेत हे वैचारिक लढे समाजामध्ये घडताना आपण नेहमीच बघत असतो. आणि आज देखील बऱ्याच साऱ्या अशा पॉलिटिकल्स लोक आहेत की त्यांच्या मनामध्ये किंवा ते मानत असलेल्या विचारामध्ये या विरोधामध्ये प्रचंड मोठा द्वेष त्यांच्या मनामध्ये आज देखील पेरला जातो आहे. आणि म्हणून हा विचारांचा जो संघर्ष आहे तो काळानुरूप पुढे आहे तो चालत आलेला आहे. आणि म्हणून आपण जर बघितलं तर अतिशय महत्त्वाचा विषय आपण आज या ठिकाणी बघत आहोत. आणि म्हणून हा विषय घेण्याचं कारण आहे की समाजामध्ये या ज्या गोष्टी आहेत त्या नेहमीच घडत राहतात. या सामाजिक गोष्टीमध्ये जगत असताना आपण मानत असलेला विचार जर का इतरांना त्रास देणारा असेल, इतरांचं नुकसान करणारा असेल, त्या विचारानं येणारं समाजाचं जर का नुकसान होणारं असेल तर अशा विचारांपासून आपण अलिप्त राहिले पाहिजे. त्या विचारानं एखाद्याचं चांगलं होणार असेल, त्या विचारानं समाजामध्ये चांगल्याची भावना निर्माण होऊन प्रत्येक समूहाबद्दल आपण जर का आदराची भावना व्यक्त केली किंवा इतर मनुष्याबद्दल जर का आपण आपल्या मनामध्ये चांगला भाव ठेवला तर आपलं जे मन आहे ते नेहमीच चांगलं राहण्याचा प्रयत्न करत असतं. आणि म्हणून कोण डावा कोण उजवा हे आपण स्वतःलाच ओळखलं पाहिजे. आपल्या विचारांच्या माध्यमातून जर का नवक्रांती किंवा एखाद्याला जगण्याची उर्मी किंवा एखाद्याला जगण्यासाठी किंवा एखाद्याचं मानसिक बल आहे ते जर का उंचवण्यासाठी किंवा समाजामध्ये चांगलं भान किंवा समाजामध्ये एक चांगलं वातावरण निर्माण करण्यासाठी जर का आपण धडपडू असू किंवा तशा प्रकारची आपण एखादी कृती करत असतो तर आपण आपल्या विचारावरती त्याचं नियंत्रण ठेवलं पाहिजे किंवा असे विचार आपण आपल्या मनामध्ये आणले पाहिजे की जेणेकरून लोकांचं नेहमी चांगलंच होईल, जेणेकरून आपल्या विचारांमधून उद्याचा जो भारत आहे किंवा इतर व्यक्तीच्या मनाबद्दल किंवा इतर व्यक्तीबद्दल असलेला जो आदरभाव आहे तो नेहमीच आपण निर्माण केला पाहिजे. आणि म्हणून आपण जर बघितलं तर 2004मध्ये ज्यावेळेला काँग्रेस निवडून आली होती किंवा पुन्हा 2009मध्ये काँग्रेस निवडून आली त्यावेळी लोकांना असं वाटलं की आता काँग्रेस जी आहे ती सातत्याने अशाच प्रकारचा त्यांचा जो वैचारिक ठेवा आहे तो पुढे चालू ठेवेल. पण जसं 2014मध्ये जसं मोदी सरकार आलं आणि आपण जर बघितलं आज देखील मोदी सरकारची जी उलाढाल आहे किंवा मोदी सरकारचं जे सातत्य आहे ते आज देखील तशा प्रकारे पुढे चालत राहतं. पण काँग्रेस संपलेली नाही आहे किंवा कोणता विचार कधी संपत नाही आहे, तो नेहमीच कमी जास्त प्रमाणामध्ये पुन्हा चालू राहू शकतो. आणि म्हणून विचारांची जी ही देवाणघेवाण आहे किंवा विचारांचा जो हा विचार आहे तो कधीही न संपणारा असतो. त्यामध्ये कधी कमी किंवा कधी जास्त पण तो सातत्यानं इंटरनली पुढे चालू राहत असतो. आणि म्हणून आपण जर बघितलं तर आज जवळजवळ म्हणजे अशा विचारांची जी लोकं आहेत ते सत्तेमध्ये आहेत. आणि हा जो विचार आहे तो कधी कोणताही विचार कधी संपत नसतो, तो कधी मागे पडतो पण तो संपवता येत नाही. एवढंच मला या ठिकाणी सांगायचं आहे. आणि तुम्हाला देखील या व्हिडिओच्या माध्यमातून मला सांगायचं आहे की आपल्या विचारांनी एक नवीन क्रांती समाजामध्ये कशी निर्माण होईल, आपल्या विचारांनी कोणाचं नुकसान होणार आहे याकडे आपण कटाक्षाने लक्ष देऊया. आणि कोण डावे आणि कोण विजय हे आपणच स्वतःला तपासून त्यावरती स्वतः आपण अभ्यास केला पाहिजे. एवढंच मला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचं होतं. सर्वांना पुन्हा एकदा जय भीम करतो आणि या ठिकाणी मागे